आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाळा हे बघ, एक काम कर, मी येते तुझ्या संगत आणि मी सांगते त्या साहेबांनी हिला नोकरी ठेवून घ्या म्हणून. हा चल 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 आपण जाऊ. नाही सोडली मी नोकरी. अमृता मस्करी करते. मस्करी? मला गमतीत घेऊ नका. रत्ना काटे नाव आहे माझं आणि तुम्हाला आता शेवटचं सांगून ठेवत्या. या 3 दिवसात डीजेचा आणि मंजूचा साखरपुडा आणि त्याच्यानंतर लगीन होणार म्हणजे होणार. आता माघार नाही. चला डीजे. बघ पैसे नाहीत आणि नोकरी सोडली म्हणून बघ कशी तडपडली आहे ही. आणि तू नकोय अगं ह्यांना. ह्यांना ना तुझा पगार पाहिजे फक्त. अगं हे का आपल्या आयुष्यात लुडबुड करतायत? दिदे अगं तुला कळतंय का? अगं तू कोणाशी लग्न करायला हो म्हणतेस? अमरे अगं कळतंय मला सगळं, पण तू लग्न करून गेल्यावर आईचं काय? माझं जर लग्न इथंच झालं तर आईला सोबत होईल ना? मंजू बाळा, तू माझ्यासाठी समजा नको करू. स्वतःचा विचार कर. तुझ्यासाठी नाही ग, माझ्यासाठी. मला पण तर तुझ्या बरोबर राहायचंय ना. अगं पण बाळा, आता बस, या विषयावर चर्चा नको. मंजू आमरे, आपलं जुळावं म्हणून तू नाटक करत होतीस ना? मंजीला नोकरी नसल तर मम्मी कशाला मला लग्नाला भरीस पाडेल? आणि बघ थोबाड ह्याच्यात. अरे डोक्यावर केस शिल्लक राही ना तुझे आणि तू माझ्याशी लग्न करायचा विचार करतोयस? बावळट. थोडं केस नाहीत एवढंच, पण फेस चांगला आहे माझा. नमस्कार नमस्कार. या या. वेलकम वेलकम. यायला काही त्रास नाही ना झाला? नाही नाही, एकदम आरामात आलो. गाडी भारी आहे ना, पोटातलं पाणी बी हलत नाही. अच्छा या या. बसा. चांगलंय की घर तुमचं. माझ्या लेकीने इंटेरियर केले आणि गार्डन सुद्धा तिनेच केले. चला म्हणजे आता आपल्या घराचं काम बी तिच्याच पसंतीने करावं का नाही? हो हो जरूर. आता तुम्हाला समजायला ओळख करून देते. ह्यो माझा धाकटा लिओ जयदीप. नमस्कार. नमस्कार. म्हणजे लाडाने आम्ही तिला जयदा म्हणतो. ही त्याची बायको सपना. नमस्कार. मी तिला सपने म्हणते. आणि ह्यो बलमा म्हणजे माझ्या लेकाचा दोस्त. अगं काय बाई बलमा म्हणून काय सांगते आता? बलमा म्हणजे की नाही बळवंत लक्ष्मण माने. माझ्या पोरासोबत सावलीसारखा उभा असतोय तो. आता समद्यात महत्वाची ओळख करून देते. ह्यो माझा मोठा लेक, माझं लेकरू कोकरू वागरू म्हणजे माझा सत्यजित. मी फिरवणं त्याला सत्या म्हणते. खरं तर लई नाव आहे ह्याचं. तात्या साहेबांचं पान बी हालत नाही ह्याच्याशिवाय. आता इलेक्शन लागणार आहे ना त्यो. आता वार्डातली लोकच म्हणतात की आम्हाला सत्यच नगरसेवक पाहिजे, सत्यच नगरसेवक पाहिजे म्हणून. आता एकदा का सत्य नगरसेवक झाला की मग आमदार, मग खासदार, मग मंत्री, निस्ता दिल्लीत झेंडा फडकवणार बघा त्यो. वा.
इट्स नाईस ना. येस येस, नाईस नाईस. आता यंदाची निवडणूक येणार आहे का नाही, त्याच्यामध्ये फिक्स मध्ये कारपेंटर होते का नाही बघा त्यो. म्हणजे सुतारकाम करतात का हे? तुम्ही तर म्हणलं होता नगरसेवक, आमदार, खासदार. हा, नगरसेवकच की. नाही नाही नाही, कॉर्पोरेटर. कॉर्पोरेटर असं म्हणायचंय तिला. कॉर्पोरेटर एकदम बरोबर बोललाय द्या. ते नव हटेजीवर फॅमिली म्हणजे इवर भाऊ, काका, आत्या अँड जाव अँड सासू, म्हणजे घरात कोण कोण असतं तुमच्या असं विचारतायत त्या. एकदम बरोबर बोलली स्वप्नी. म्हणजे काय आम्हाला 2 मुलं आहेत. म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा लहान आहे, तो कुठेतरी बाहेर गेलाय ना. हो. हा, येईल बहुतेक आता. म्हणजे पोरगी कुठं आहे? मुलगी ना आहे ना. अहो बोलवत आहे ना. येते. मला नका पव, मी डाएटवर आहे, मी स्वीट घेते. हा, पुढं. ही माझी मुलगी रुपाली. नमस्कार. नावा परमानच रूपवान आहे का नाही सपने? वय वय. बस बस, आपलंच घर आहे असं समज. म्हणजे आपल्याच घरातली माणसं आहेत ना समधी, असं समज. ह्यो माझा लेख सत्यजित, मी त्याला पिरमाना सत्या म्हणते. तुम्हाला काही विचारायचं असेल मुलीला तर विचारा. हाय का, आता आम्ही काय विचारणार? आता ज्यांना संसार करायचा आहे त्यांनीच विचारलं पाहिजे ना. बोला, तुम्हाला काही बोलायचं असेल तर. बरं, आता मीच विचारते. तुम्हाला एकांतात काही बोलायचं असेल दोघांना तर तुम्ही बोलू शकता, आमची काही हरकत नाही. हो ना बेटा? आपलं घर दाखव ना त्यांना. आणि बगीचा सुद्धा दाखव बरं का. मी इथेच लहानाची मोठी झाली. देन आय वेंट टू हैदराबाद फॉर माय हायर स्टडीज आणि तिथेच MBA केलं. आणि आता इथे येऊन डॅडचा बिझनेस सांभाळतेय. ग्रेट. तू पण MBA केलंस ना? कुठून? म्हणजे टेल मी समथिंग अबाउट दॅट. आम्हाला सगळं पटलंय तुमचं. मुलगा पण पसंत आहे. हायच तर गुणी. मग आम्हाला बी पसंत आहे तुमची पोरगी, गोंडस आहे.